Now I will ask you some formulas of tense. So let's start. Okay. So first simple past tense. Simple past tense म्हणजे काय? सिंपल पास्ट टेन्सला मराठीत काय बोलतात? येस, स्टँड. साधा भूतकाळ. साधा भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला कोण सांगेल? येस, सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंड प्लस ऑब्जेक्ट. व्हेरी गुड. सिंपल पास्ट टेन्स कसं आयडेंटिफाय करतात? काय येतं वाक्याच्या शेवटी? ल. ओके. देन आफ्टर सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर म्हणजे काय मराठी? स्टँड अप. स्टँड अप. साधा भविष्यकाळ. साधा भविष्य. सिंपल फ्युचर टेन्स कसं आयडेंटिफाय करतात? काय येतं शेवटी? नार किंवा ईल. नार किंवा ईल. सिंपल फ्युचर टेन्सला फॉर्म्युला कोण सांगेल? येस, राधिका. सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आफ्टर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सला मराठी काय बोलतो? ओके, कंटिन्युअस प्रेझेंट. स्टार्ट. चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स काय येतं मराठी वाक्याच्या शेवटी? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मराठी वाक्याच्या शेवटी काय येतं? तो आहे. तो आहे. फॉर्म्युला हू कॅन टेल? सब्जेक्ट प्लस ॲमेजार प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. देन आफ्टर परफेक्ट पास्ट टेन्स. परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे काय? परफेक्ट पास्ट मराठी काय बोलतो परफेक्ट पास्ट टेन्सला? चालू भूतकाळ. परफेक्ट. कंटिन्यू मीन चालू. परफेक्ट. पूर्ण भूतकाळ. परफेक्ट. पूर्ण भूतकाळ. परफेक्ट पास्ट टेन्सचा फॉर्म्युला कोण सांगेल? परफेक्ट पास्ट टेन्स फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस हेड प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. परफेक्ट पास्ट टेन्स कसं आयडेंटिफाय करायचं? वाक्याच्या शेवटी काय येतं? लास्ट काय येतं परफेक्ट पास्ट टेन्स? लेला होता. लेला होता. येस. नेक्स्ट कंटिन्युअस पास्ट. कंटिन्युअस पास्ट नो. कंटिन्युअस पास्ट म्हणजे काय? चालू भूतकाळ. चालू भूतकाळ. कंटिन्युअस पास्ट टेन्सचा फॉर्म्युला कोण सांगेल? सब्जेक्ट प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. कंटिन्युअस पास्ट टेन्स आयडेंटिफाय कसं करतात? शेवटी काय येतं? तो होता. नेक्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे कोणता काळ? सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ कसं आयडेंटिफाय करायचं? शेवटी काय येतं? येस, तो. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला कोण सांगेल? फॉर्म्युला? येस. सब्जेक्ट प्लस वर्ब एस प्लस ऑब्जेक्ट. एस सॉरी येस. त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स ओव्हर. येस. परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे काय मराठी? परफेक्ट प्रेझेंट. येस, राधिका. पूर्ण वर्तमान काळ. परफेक्ट प्रेझेंट टेन्स कसं आयडेंटिफाय करायचं? शेवटी काय येतं? अर्चित स्टँडअप. येस, स्टँडअप. गौरव स्टँडअप. लेला आहे. लिहिला आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला कोण सांगेल? सब्जेक्ट प्लस हॅव एज प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. नाव आय विल आस्क यू सम सेंटेन्सेस. गिव्ह आन्सर फास्ट. आय वॉन्ट स्पीड. ओके. ती बोलली नाही. ती बोलली नाही. टेल फास्ट. टेल फास्ट. येस. शी डिडंट स्पीक. तो घरी जाणार. ही विल गो टू होम. मी पाहिलेले आहे. येस, स्टँड अप. गौरांग. मी पाहिलेले आहे. मी पाहिलं. आय हॅव सीन. आय हॅव सीन. तो घरी गेलेला होता. तो घरी गेलेला होता. ही हॅड गो टू होम. ही हॅड गॉन होम. मी येत नाही. आय डिडंट कम. येत नाही. आय डू नॉट कम. या ओके. तो गेला नाही. येस. he didn't come. गेला. गो. He didn't go. मी बोललेलो होतो. गौरांग स्टँड अप. आय हॅड स्पोकन. ओके. ती उत्तर देत आहे. She is giving answer. तो घरी जाणार नाही. He will not go to home. मी परीक्षा दिली. I gave exam. तो आलेला होता.
येस. He had come. मी पाहिलेले आहे. येस, मी पाहिलेले आहे. I have seen. ओके.